नमस्कार, मी शीतल. तुम्ही पाहताय शीतल रेसिपी. शीतल रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण आचारी जसं बनवतात तसाच मूग डाळीचा शिरा आज आपण घरच्या घरी बघणार आहोत. तर घरच्या साहित्यात आणि कमी वेळात कोणालाही एकदाच पाहिला तर बनवता येईल. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे मुगाची सोल डाळ. तर इथे मी 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. तर ही 1 वाटी मुगाची डाळ 2 ते 3 पाण्याने अशी स्वच्छ धुवून घ्यायची आहे. तर आपल्याला मूग डाळीचा शिरा बनवायच्या वेळेस थोडंसं एक 5 मिनिटं भिजत घालायची आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून एका कापडावर टाकायची आणि ते फॅन खाली थोडीशी सुकू द्यायची. सुकल्याच्या नंतर एक 10 मिनिटाच्या नंतर इथे मी कढई गरम करायला ठेवली होती आणि त्या गरम कढईमध्ये डाळ घालून घेतलेली आहे. तर आता आपल्याला ही डाळ छान अशी मंद आचेवरच छान अशी भाजून घ्यायची आहे. थोडासा हलकासा रंग चेंज झाला की गॅसची फ्लेम ही बंद करून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचा हलकासा रंग आला की बंद करायचा आणि थोडंसं 1 चमचाभर तूप टाकून घ्यायचं. डाळ भाजल्याच्या नंतर तूप टाकायचं म्हणजे सुगंध छान येतो आणि आपला शिराही खूप छान लागतो. तर बघा आता आपल्या इथे तूप टाकून झालेलं आहे. तर इथे मी एक मिक्सर पॉट घेतलं, त्यामध्ये डाळ टाकून घेतली आणि आपल्याला हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. तर हे रवाळ असं फिरून घ्यायचं, जसं आपला बारीक रवा असते त्या टाईपचं आपल्याला मुगाची डाळ अशी फिरवून घेतलेली आहे. आता त्याच कढईमध्ये मी परत एक चमचाभर साजूक तूप टाकून घेतलेलं आहे. तर याच कढईमध्ये आपल्याला आता इथे सुकामेवा परतून घ्यायचा आहे. तर सुकामेवा हा परतून घेतल्यामुळे शिऱ्यामध्ये छान लागतो आणि स्वादही खूप चांगला उतरतो. तर बघा आता 2 मिनिटं आपल्याला इथे काजू बदामचा सुकामेवा इथे मी परतून घेतलेला आहे. जर तुम्हाला दुसरेही ड्रायफ्रूट घालायचे असेल तर तुम्ही घालू शकता. तर आता त्याच कढईमध्ये परत एकदा मी तूप टाकलं 1 चमचाभर आणि 1 चमचा बेसन पीठ आणि 1 चमचा रवा घ्यायचा आहे आणि बेसन पीठ, रवा हे दोन्ही आपल्याला भाजून घ्यायचे आहे मंद आचेवर. छान असं आपल्या इथं तूप रिलीज होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता थोडासा हलकासा रंग चेंज होईपर्यंत मी बेसन रवासुद्धा भाजून घेतलेला आहे. आता परत त्याच कढईमध्ये आपण 2 ते 3 चमचे तूप घातलेलं आहे आणि आपण जे मूग डाळीचं जे पीठ बनवून घेतलं होतं मिक्सरला, ते पीठ यामध्ये तुपामध्ये टाकून घेतलेलं आहे. तर हे मूग डाळीचं जे पीठ आहे ते आपल्याला छान असं तुपामध्ये फ्राय करायचं आहे आणि मूग डाळीचं पीठ भाजता वेळेस आपल्याला एकदाच तूप नाही टाकायचं, जसं जसं लागेल तसं तसं तुपाचा वापर करायचा आहे आपल्याला. आता सुरुवातीला आपल्याला हे मंद आचेवरच छान असं भाजून घ्यायचं आहे. एक 5 ते 10 मिनिट आपल्याला लागणार आहेत. छान असं भाजून घ्यायचं आहे म्हणजे सुगंध छान सुटतो आणि मस्त तूप रिलीज होईपर्यंत याला आपल्याला असंच परत करत राहायचं आहे. तर तुम्ही बघू शकता मस्त आता कलरही चेंज झालेला आहे 10 मिनिटाच्या नंतर आणि सुगंधही खूप छान सुटलेला आहे तुपाचा. मस्त जसं आपण एखाद्या लग्न समारंभामध्ये आचारी बनवतात ना, त्याच पद्धतीचा आपल्या घरच्या घरी बनवून होतो. तर आता आपण यामध्ये भाजून घेतलेलं बेसन, रवा आणि सुकामेवा टाकून घेतलेला आहे. तर हे सुद्धा आपल्याला छान असं एकजीव परतून घ्यायचं आहे आणि ज्या वाटीने आपण मूग डाळीचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीने आपल्याला 2 वाट्या पाणी टाकून घ्यायचं आहे आणि 2 वाट्या टाकल्याच्यानंतर तरी पण तुम्हाला असं वाटत असेल की आपला इथं शिरा शिजलेला नाही, तर तुम्ही आणखीन गरम पाणी अर्धी वाटी वाढू शकता. पण परफेक्ट प्रमाण आहे 1 वाटी मूग डाळीच्या पिठाला 2 वाट्या पाणी. ज्या वाटीने आपण डाळ घेतली होती त्याच वाटीने पाणी घालायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे ते परफेक्ट आणि व्यवस्थित होते. तर तुम्ही बघू शकता छान असं आपल्याला इथे या पाण्यामध्ये छान फेटून घ्यायचं आहे. म्हणजे ते चवीला खूप छान होते आणि मस्त मोकमोकळा सुटसुटीत बनतो. जसं आपण लग्न समारंभामध्ये खातो त्याच पद्धतीचा होतो. जसा आचारी बनवतात तसाच अगदी. एखाद्या वेळेस तुमच्याकडे पाहुणे आलेले असतील तेव्हासुद्धा झटपट तुम्ही 15 मिनिटामध्ये हा शिरा बनवू शकतो. इतका छान लागते की अप्रतिम असा, खूप भारी टेस्ट लागते. तर आता हा शिजत आल्याच्या नंतर
याच्यामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायची आहे। तर इथे मी 1 वाटी साखर घातलेली आहे। 1 वाटी मूग डाळीच्या पिठाला 1 वाटी साखर घातली। जर साखर हेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण हे परफेक्ट प्रमाण आहे मी सांगितलेलं। तर लक्षात ठेवायचं आहे, माझ्याच पद्धतीनं बनवला तर खूप छान होईल, चवीलासुद्धा खूप छान लागेल। तर तुम्ही बघू शकता छान असा मस्त आपला इथं रंगही खूप छान आलेला आहे आणि दिसायलासुद्धा खूप छान दिसत आहे। तर मंडळी, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, शीतल रेसिपी पहिल्यांदाच पाहत असाल तर शीतल रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच बाजूला बेल आयकन आहे म्हणजेच घंटीचं बटन, तेही प्रेस करा। घंटीचं बटन प्रेस केल्यामुळे जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करते तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल आणि माझ्या नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील। व तसेच तुम्हाला हा माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। आता यामध्ये आपण 2 चम्मच साय टाकून घेणार आहोत, म्हणजे साय टाकल्यामुळे आपल्या शिऱ्याला आणखीन स्वाद वाढते, आणखीन टेस्ट वाढते, मस्त मलईसारखे लागते, खूप छान। तर आता आपण याच्यामध्ये ही मलई टाकून घेतलेली आहे। तर मलई टाकल्याच्यानंतर परत एकदा छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। तर हे शिरा करता वेळेस लक्षात ठेवायचं आहे की गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची आहे आणि त्याच्यावर असं छान असं परतून घ्यायचं आहे। खूपच छान लागतो हा शिरा। एक वेळेस बनवला तर नेहमीच बनवसाल, एवढा सोप्पा आहे आणि एकदा पाहिला तर कोणालाही जमेल इतक्या साध्या सोप्या पद्धतीने आणि घरच्या साहित्यामध्ये मी तुम्हाला हा शिरा बनवून दाखवलेला आहे। तर इथे मी गरम पाण्यामध्ये केशर भिजत घातलेला होता साधारणतः अर्धा तास। तर आता आपण यामध्ये केशरसुद्धा घालून घेऊ आणि परत एकदा छान असं एकजीव करून घेऊ। खूपच आपला जबरदस्त टेस्टीचा स्वादिष्ट असा आपला इथे शिरा बनून झालेला आहे। खूप छान अप्रतिम असा जबरदस्त असा दिसता क्षणी खावासा वाटणारा खूपच छान झालेला आहे। तर तुम्ही बघू शकता किती कमी वेळात कमी साहित्यात बनून तयार आहे, अगदी सहज आणि साध्या सोप्या पद्धतीने। तर नक्कीच माझ्या पद्धतीने तुम्ही बनवून बघा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ माझा कसा वाटला ते मला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून जरूर कळवा। तर 1-2 मिनटं आपण वाफ देऊ। वाफ दिल्याच्यानंतर आता मी एका बाउलमध्ये काढून घेते। तर तुम्ही बघू शकता खूपच जबरदस्त मस्त झालेला आहे, रंगही खूपच छान आलेला आहे। तर तुम्ही नक्कीच एखाद्या वेळेस एखादा सण आलेला असेल तर त्या सणालासुद्धा तुम्ही हा बनवू शकता किंवा तुमच्याकडे अचानक कोणी पाहुणे यायचं असतील तर त्यावेळेस तुम्हाला असं सुचत नसेल की आता आपण एखादा गोडाचा पदार्थ काय करावा, तर असा झटपट होणारा आणि सर्वांना आवडेल असा मूग डाळीचा शिरा। तर बघा खूपच असा सर्वजण तुमची स्तुती करेल असा इतका जबरदस्त बनतो हा शिरा खायला आणि तुम्हालासुद्धा खायला खूपच आवडेल। तुम्ही माझ्या मूग डाळीच्या शिऱ्याचा व्हिडिओ वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद।